नमस्कार मित्रांनो, मी अंकुश पाटील आपल्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ, ती म्हणजे म्हशीची यात्रा। ही म्हशीची यात्रा कधी असते आणि इथे कसं याल ह्याबद्दल संपूर्ण माहिती मी आपणास पुढे व्हिडिओमध्ये देणारच आहे। म्हशीची यात्रा जिल्हा ठाणे, तालुका मुरबाड, कल्याण। मित्रांनो, म्हशीची यात्रेसाठी मी प्रायव्हेट गाडी केली होती। ह्या यात्रेत येण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे कल्याण आहे। कल्याण बस डेपोतून आपण मुरबाड जाणारी एसटी पकडावी आणि मुरबाड येथे उतरावे। मुरबाड येथून म्हसा जाण्यासाठी प्रायव्हेट वाहन भेटेल। मुरबाड ते म्हसा गाव हे 12 किलोमीटरचे अंतर आहे। मित्रांनो, म्हसाची जत्रा ही महाराष्ट्रामधली प्रसिद्ध जत्रा म्हणून ओळखली जाते। येथे म्हसोबा देवाच्या नावाने ही यात्रा उत्सव साजरा केला जातो। आम्ही या यात्रेत एक रात्री वस्ती केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ह्या मंदिरात दर्शनासाठी गेलो, कारण सकाळी येथे दर्शनासाठी गर्दी नसते। आपण ह्या मंदिरात दुपारनंतर किंवा रात्री आले तर इथे चिकार गर्दी असते। म्हणून मित्रांनो, मी आपणास सांगू इच्छितो की आपण ह्या मंदिरात जर दर्शनासाठी येत असाल तर पहाटे सकाळीच या। ह्या मंदिरात महादेवाचं मोठं लिंग आहे। अंकुश दादा साईनाथ दादा आले तू हो चरणान, तुझ्या आले तू हो चरणान। सकाळी ह्या मंदिरात फारशी गर्दी नसल्याकारणे मला येथे व्हिडिओ शूट करायला भेटलं। ह्या मंदिराच्या बाहेर एक स्तंभ आहे, येथेही पूजा केली जाते। ह्या स्तंभाबद्दल मला पुरेशी माहिती माहीत नाही की येथे पूजा का केली जाते असं। आम्ही ह्या यात्रेत शनिवारी आलो होतो, दुसऱ्या वार हा रविवार होता, म्हणून जेवणासाठी मच्छी घेत होतो। ह्या यात्रेत मच्छीचा प्रकार म्हणून वाम करून मच्छी हीच जास्त भेटते। मित्रांनो, एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपण या यात्रेत येत असाल तर येथे रूमची सुविधा नाही। येथे शेतामध्ये या तर कुणाच्या तरी घराच्या ओटावर आपल्यास राहावं लागेल। आपण कुणास विनंती केली तर आपल्यास राहायला देतील। मित्रांनो, आम्ही दुपारचं जेवण करून यात्रेत फिरण्यासाठी गेलो। मी माझ्या कुटुंबासोबत ह्या यात्रेत गेलो होतो। मित्रांनो, ज्यांना म्हशीची यात्राबद्दल माहिती नाही त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, ही म्हशीची जत्रा महाराष्ट्रामधल्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामध्ये म्हसा या गावात आहे। ही म्हशीची जत्रा मुख्यतः प्राण्यांचा बाजार म्हणून ओळखला जातो। ह्या म्हशीच्या यात्रेत गाय, बैल, म्हैस यांची खरेदी विक्री केली जाते। म्हशीची जत्रा वर्षातून पौष पौर्णिमेला जानेवारी महिन्यात येते। ह्यावेळी 2026मध्ये ही यात्रा 3 जानेवारी 2026 तारखेला चालू झाली होती। मित्रांनो, ही म्हशीची जत्रा 10 दिवस असते। मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ह्या बॅटी यांची प्राईज 200 रुपयेपासून सुरुवात होती, तसेच स्टंपची प्राईज ही 150 रुपये होती। तसेच हातात दिसणाऱ्या ह्या बॅगी ह्यांची प्राईज 100 रुपये होती। मित्रांनो, येथे बऱ्याच वस्तूंचा दर हा कमी प्रमाणात आहे आणि बऱ्याच वस्तू ज्या आपल्याला कुठे मार्केटला भेटत नाही त्या इथे आपल्याला यात्रेत दिसतात। मित्रांनो, इतर यात्रेपेक्षा ह्या यात्रेत बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला नजरेस पडतात आणि त्या वस्तूचा दरही कमी प्रमाणात असतो। म्हशीच्या यात्रेबद्दल सांगायचं झालं तर ह्या यात्रेत ब्लँकेट, चादरी ह्या स्वस्त दरात भेटतात, तसेच त्याची क्वालिटीही एकदम चांगली आहे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिसणारं कार्पेट ह्याची प्राईस फक्त 100 रुपये आहे। मित्रांनो, ह्या यात्रेत ब्लँकेट, चादरी, कार्पेट स्वस्त दरात भेटतात, परंतु ते आपल्याला हातात किंवा डोक्यावर घेऊन फिरावं लागतं। व्हिडिओमध्ये दिसणारी उकल हिची प्राईस 1000 रुपये होती। व्हिडिओमध्ये दिसणारा कोयता ह्याची प्राईस होती फक्त 100 रुपये। कांदे लसूण ठेवण्यासाठी जे जालखण होतं ह्याची प्राईस होती 20 रुपये।
मित्रांनो, ह्या यात्रेत बरेच मोठे झुलेही आले होते, ज्याला आपण आकाशपालना म्हणून म्हणतो. आम्ही ह्या यात्रेत रात्री बरंच फिरलो, परंतु अंधार आणि गर्दी भरपूर असल्याकारणाने बरंच काही घ्यायचं राहिलं होतं. म्हणून आम्ही मंदिरात दर्शन घेऊन पुन्हा एकदा यात्रेची सर केली. ह्या म्हशीच्या यात्रेत कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच लांब लांबवरून भाविक येतात. ह्या यात्रेत आम्हाला बैलांचा बाजार जो भरतो, जिथे गाय, बैल, म्हैस विक्री केली जाते, तो बाजार बघायला भेटला नाही, कारण यात्रेचा शेवटचा दिवस होता आणि तो बाजार बंद झाला होता. मित्रांनो, ह्या म्हशीच्या यात्रेत शेतीतील कामासाठी लागणारे अवजारे आणि घरातील साहित्य हे भरपूर प्रमाणात भेटतात. येथे वेगवेगळ्या व्हरायटी बघायला भेटतात. मित्रांनो, ह्या यात्रेत बऱ्याच अशा वस्तू आपण दैनंदिन जीवनात वापरतो त्या इथे भेटतात. तसेच ह्या वस्तूंचा दरही कमी प्रमाणात आहे. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या टोपल्या ह्यांचा दर हा 100 रुपयेपासून स्टार्ट होता. त्यामध्येही व्हरायटी भरपूर होत्या. मित्रांनो, म्हशीच्या यात्रेबद्दल सांगायचे झालं तर या यात्रेत सर्व काही सामान भेटतं. तसेच मित्रांनो, इथल्या वातावरणाबद्दल सांगायचं झालं तर इथे थंडीही जास्त प्रमाणात होती. आपण या यात्रेस नाईट स्टेसाठी जात असाल तर जवळ स्वेटर वगैरे घेऊन जा. ह्या यात्रेत जागोजागी अशा वालाच्या शेंगा वाफलेल्या भेटत होत्या. मित्रांनो, ह्या यात्रेत लोकांची गर्दी ही रात्री भरपूर प्रमाणात होती. त्यामुळे रात्री मला ह्या यात्रेत फारसं व्हिडिओ शूट करता आलं नाही. मित्रांनो, म्हशीच्या यात्रेबद्दल मी दिलेली आपणास माहिती आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. धन्यवाद.